आता दुधाचा विषय आला, प्रत्येक कुटुंब 1 लिटर दुधासाठी महिना 2,500 ते 3,000 रुपये खर्च करतो. त्यातून काय मिळतं? सगळ्यांना वाटतं त्यातून कॅल्शियम मिळतं. मला दूध बंद करून 10 वर्ष झाली, तरीही माझ्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची कॅल्शियम डिफिशियन्सी नाही. मी आजही न थकता 10 किलोमीटर सहज रनिंग करू शकतो. म्हणजे काय झालं, माझे ते 3,000 रुपये वाचले. तेच 3,000 मी आमच्या DXN स्पिरुलिना या प्रोडक्टवरती खर्च करतो. का करतो? की हे सुपरफूड आहे. सुपरफूड आपण केव्हा म्हणतो की त्याच्यामध्ये 1 किंवा 2 प्रकारचे न्यूट्रिएंट्स नाही, तर 250 पेक्षा जास्त न्यूट्रिएंट्स त्याच्यामध्ये आहेत. म्हणून आपण त्या प्रोडक्टला काय म्हणतो? सुपरफूड. पण त्यातले महत्वाचे कोणते एलिमेंट्स आहेत की ज्याने आपल्या शरीरामध्ये उत्तम प्रकारचं ब्लड तयार होणार आहे, उत्तम प्रकारची एनर्जी तयार होणार आहे? तर एक आहे आयर्न, दुसरा आहे फॉलिक ऍसिड, तिसरा आहे B12. स्पिरुलिनामध्ये B12 नाही, पण B12 सारखा एक दुसरा पदार्थ त्याच्यामध्ये आहे, तो सेम B12 सारखं काम करतो. तिसरा आहे झिंक आणि कॉपर, आणि सगळ्यात शेवट आहे क्लोरोफिल. तर आयर्न डिफिशियन्सी जर तुमच्या शरीरामध्ये झाले, आयर्न कुठे असतं? तुमच्या हिमोग्लोबिन मध्ये. ग्लोबिन म्हणजे काय? प्रोटीन. आणि हिम म्हणजे काय? आयर्न. ह्या दोन्हींचं मिळून झालेलं असतं हिमोग्लोबिन. मग हे हिमोग्लोबिन तुमच्या RBC रेड ब्लड सेल्स मधून तुमच्या पूर्ण शरीराला, फुफ्फुसातून आयर्न काय करतं? ज्यावेळेस तुम्ही श्वास घेतात तर त्या फुफ्फुसातनं आयर्न तुमच्या ऑक्सिजनला बाइंड करतं, हिमोग्लोबिनशी, आणि तो ऑक्सिजन तुमच्या पूर्ण शरीरामध्ये पोहोचवण्याचं काम करतं, सोबत न्यूट्रिएंट्स. मग ज्यावेळेस ते न्यूट्रिएंट्स आणि ऑक्सिजन ज्यावेळेस तो सेलमध्ये जातो, त्यावेळेस शरीराला ऊर्जा निर्मिती करण्यासाठी, म्हणजे तुम्ही आता जी काही हालचाल करता, तुम्ही जो हात हलवता, तुमचं जे ब्रेन चाललंय, तुमचे जे डोळे तुम्ही मिटवताय, परत उघडताय, तुम्ही बोलताय, ह्या सगळ्यांसाठी काय लागतं? एनर्जी. मग ती एनर्जी तयार होण्यासाठी काय लागतं? गुड क्वालिटी हिमोग्लोबिन तुमच्या शरीरात असणं गरजेचं आहे. जर एखाद्याच्या शरीरामध्ये जर आयर्न डेफिशियन्सी जर असेल, तर त्याची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता सुद्धा कमी होते. मग जर तुम्हाला दिसल्या एखाद्या अशा व्यक्ती की त्याच्यामध्ये एनर्जीच नाहीये, खूप थकवा असतो, शरीर पांढरं पडलेलं आहे,